मित्रांनो, जय शिवराय. आपण सध्या जांभळी मैदानात आहे आणि एक बैल बघताय. या मैदानामध्ये मला नाही वाटत त्याच्या वयापेक्षा जास्त वयाचा बैल या मैदानामध्ये दाखल होईल म्हणून, आणि ते पण पळण्यासाठी. आणि गेल्या 15 वर्षाचा बैल आहे बलमा. तर 15 वर्षापासून त्याची कारकीर्द सगळ्यांना माहिती आहे. आणि आता ज्या पद्धतीने पळतोय त्याच्या अंगावरती जे फायनलचे गुलाल आहे किंवा नंबरिंग हे तुम्हाला त्याच्याहून लक्षात येत असेल की बैल कशा पद्धतीने त्या ठिकाणी पळत असेल. तर या बैलासोबत आहे मुलं आहे. बाय नमस्ते. नमस्कार. नाव सांग ना तुझं. तुषार पाटील. कुठून आले रे? कराडात. बरं. बलमा कोणाचा आहे नेमका? दैवत शेठचा. आणि हा कुठला? हा पृथ्वीराज दादांनी कराराव घेतला. किसना का? हा किसना. हाच का? हा. बरं बरं. पृथ्वीदादा कुटवाड यांचा किसना. कधी आले ते मैदानात तुम्ही? आम्ही काल रात्री आलो. काल रात्री आले. हा. मग डायरेक्ट मैदानात थांबले? नाही, आधी इथं उमेश भाऊ आहे त्यांच्या इथे थांबलो. तिथून परत इकडं आलो. आता आज दिवसभर आणि रात्री इथंच? हो, इथे. बरं बरं. कसं आहे नियोजन बलमाचं? बलमाचा आदतला आहे. हां. आणि ह्याचं दुसऱ्याला. चालतं. शुभेच्छा राहतील. मित्रांनो, वैशिष्ट्य म्हणजे 15 वर्षाचा बैल आहे आणि ह्याच्या वया इतका बैल कुठलाच बैल या मैदानात दाखल होणार नाही असं वाटतं. आणि जसं जसं त्याचं वय वाढतं आहे तसं तसं तो पळतो आहे. आणि त्याच्या शरीरावरती तुम्हाला दाखवलं की फायनलच्या ज्या खुणा आहे, जे मार्किंग आहे त्याच्याहून लक्षात येत असेल की बैल किती फायनलमध्ये राहिलेला आहे. तर नक्कीच एक चांगली गाडी बघण्यात रस राहील त्याच्या मैदानात. धन्यवाद.